बातमी पुण्यातून पुण्यातल्या कल्याणी नगरमधील अपघात प्रकरणी आता नवीन मोठी अपडेट समोर आलेली आहे। या अपघातावेळी अल्पवयीन आरोपी सोबत गाडीत 2 नव्हे तर 3 मित्र होते। अपघातानंतर या तिसऱ्या मित्राने तिथून पळ काढला। 19 मे रोजी पुण्यात पोर्शे कारने दोघांना धडक दिली होती, त्यातच दोघांचा मृत्यू झाला होता आणि या प्रकरणात आता ही मोठी अपडेट समोर आली आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, इतका मोठा काळ खरं तर या अपघाताला उलटलेला आहे आणि त्यानंतर ही मोठी घटना जी आहे, मोठी बाब जी आहे या प्रकरणातली समोर येते, काय माहिती या संदर्भात? अक्षय, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हो, निश्चितपणे। निश्चितच अक्षय, एवढ्या दिवसांचा कालावधी उलटला, त्यानंतर ही मोठी बाब समोर आली, नेमकी काय माहिती आहे या संदर्भात? 19 मेला जो अपघात झाला होता, ज्या पोर्श गाडीने 2 तरुणांचा जीव घेतला होता, त्या पोर्श गाडीमध्ये पुढे अल्पवयीन आरोपी तरुण होता, त्याच्या शेजारी एक ड्रायव्हर त्याचा होता आणि मागे 2 मित्र असल्याचं प्राथमिकरित्या समोर आलं होतं। मात्र जसं तपास पुढे गेला आहे त्यातून एक माहिती निष्पन्न झालेली आहे की तिसरा मुलगा देखील या गाडीत होता आणि तो देखील अल्पवयीन होता। त्याने देखील मद्यप्राशन केलं होतं। मात्र ज्या वेळेला हा अपघात घडला त्यावेळेला त्याने पळ काढून त्या ठिकाणाहून त्याने पळ काढला होता। त्यामुळे आतापर्यंत तो कुठल्याच फ्रेम मध्ये नव्हता। याच्या पुढे त्याची चौकशी होती का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच धन्यवाद अक्षय दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।